श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. एप्रिल महिना तुमच्यासाठी नेमकं काय घेऊन येतोय? मनाला समाधान देणारे क्षण की थोड्या कठीण परीक्षा? तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार का की अजून थोडा संघर्ष करावा लागणार? आणि नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढणार की काही गैरसमज उभे राहणार? हे सगळं जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक आहात ना? मनातल्या इच्छा पूर्ण होणार की अजून थोडी वाट पाहावी लागणार? नात्यांमध्ये गोडवा वाढणार की काही गोष्टी तुमची परीक्षा घेणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नशीब या महिन्यात तुमच्या बाजूने उभं राहणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया वृश्चिक राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृश्चिक राशीवाल्यांसाठी एप्रिल महिना थोडासा गंभीर पण आतून ताकद देणारा आहे. सुरुवातीला मनात अनेक विचारांची गर्दी होईल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल. पण हा काळ तुम्हाला खूप काही शिकवण देणार आहे. तुमच्या स्वभावात आधीपासून असलेली जिद्द आणि चिकाटी याच महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. जसा महिना पुढे जाईल तसं तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरू लागतील. शेवटी समाधान आणि आत्मविश्वास दोन्ही मिळतील. नोकरी आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा महिना थोडा आव्हानात्मक आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला दिसेल. काही कामं वेळेत पूर्ण होत नाहीत म्हणून वरिष्ठांकडून नाराजी मिळू शकते. पण इथे घाबरायचं नाही. तुमच्यात क्षमता आहे, फक्त थोडा संयम आणि नियोजन गरजेचं आहे. मधल्या काळात एखादी नवी जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती अवघड वाटेल, पण तीच तुमच्या प्रगतीचा मार्ग ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा सावध राहण्याचा आहे. मोठे निर्णय घेण्याआधी नीट विचार करा. कुणाच्या गोड बोलण्याला लगेच भुलू नका. महिन्याच्या शेवटी कामात सुधारणा दिसेल आणि तुमचं कौतुकही होईल. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा महिना थोडासा चढ उताराचा आहे. सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यामुळे थोडं आर्थिक दडपण जाणवेल. पण जास्त चिंता करण्याचं कारण नाही, कारण पुढच्या काळात पैशाचे मार्ग खुले होतील. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक लाभही मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात उधारी देणं टाळा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल आणि मन हलकं वाटेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना भावनिक आहे. ज्यांच्या आयुष्यात प्रेम आहे त्यांच्यासाठी हा काळ नातं अधिक खोल करणारा आहे. कधीकधी लहान सहान गोष्टींवरून मतभेद होतील, पण तुमचं मन मोकळं ठेवून बोललात तर सगळं सुरळीत होईल. ज्यांचं अजून प्रेम सुरू झालेलं नाही त्यांना या महिन्यात एखादी खास व्यक्ती भेटू शकते. विवाहित लोकांसाठी हा महिना थोडा समजुतीचा आहे. जोडीदाराशी संवाद ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कुटुंबात काही गोष्टींमुळे तणाव येईल, पण तुमच्या शांत स्वभावामुळे ते लवकरच कमी होईल. घर आणि कुटुंब. घरात सुरुवातीला थोडं तणावाचं वातावरण जाणवेल. काही जुन्या गोष्टींवरून चर्चा होऊ शकते, पण तुम्ही सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल. घरात एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन या महिन्यात खूप उपयोगी पडेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल. महिन्याच्या शेवटी घरात शांतता आणि समाधान जाणवेल. मनस्थिती आणि स्वभाव. या महिन्यात तुमचं मन खूप संवेदनशील राहील. छोट्या गोष्टीही मनाला लागतील. कधीकधी तुम्ही स्वतःलाच दोष द्याल, पण ते टाळा. प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात नसते. थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे. ध्यान, प्रार्थना किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवला तर मन शांत राहील. महिन्याच्या शेवटी तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. थकवा, डोकेदुखी, झोप न लागणं असे त्रास होऊ शकतात. तणाव कमी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि हलका व्यायाम यामुळे शरीर तंदुरुस्त राहील. जुने आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण जाईल, पण सातत्य ठेवलं तर नक्की यश मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करावं. गुरुजनांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. महिन्याच्या शेवटी मेहनतीचं फळ मिळेल आणि आनंद होईल. खास सल्ला. संयम ठेवा आणि घाई करू नका. पैशाच्या बाबतीत सावध रहा. नात्यांमध्ये संवाद ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. एकूण एप्रिल महिना वृश्चिक राशीसाठी थोडा भावनिक, थोडा शिकवण देणारा, पण शेवटी समाधान देणारा आहे. सुरुवातीला काही अडचणी येतील, पण त्या तुमचं मन अधिक मजबूत करतील. कामात हळूहळू सुधारणा होईल. पैशाची परिस्थिती सावरली जाईल आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल.
वृश्चिक राशीवाल्यांसाठी एप्रिल महिना सुरुवातीला थोडा ताण देणारा आणि मनाला हलवणारा असला तरी शेवटी स्थैर्य आणि समाधान देणारा ठरणार आहे. काही प्रसंगी तुम्हाला अपेक्षित परिणाम लगेच मिळणार नाहीत, त्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल, पण हाच काळ तुम्हाला अधिक मजबूत आणि समजूतदार बनवेल. कामाच्या बाबतीत सुरुवातीचे अडथळे हळूहळू दूर होतील आणि तुमची मेहनत ओळखली जाईल. पैशाच्या बाबतीत सुरुवातीला खर्च वाढलेला जाणवेल, पण पुढे परिस्थिती सावरत जाईल. नातेसंबंधांमध्ये कधी गैरसमज निर्माण होतील, पण मनापासून संवाद साधलात तर पुन्हा गोडवा परत येईल. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरणार आहे तुमचा धीर आणि आतून असलेली जिद्द. प्रत्येक प्रसंगातून शिकत पुढे गेलात तर शेवटी तुम्हाला समाधान, आत्मविश्वास आणि आनंद या तिन्ही गोष्टींचा अनुभव येईल. एकंदरीत एप्रिल महिना तुम्हाला घडवणारा, शिकवण देणारा आणि शेवटी मनाला शांतता देणारा ठरेल. हा महिना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवेल. धीर आणि आत्मविश्वास ठेवलात तर प्रत्येक संकटावर मात करता येते. शेवटी तुम्ही स्वतःकडे अभिमानाने पाहाल आणि मनात समाधानाची एक सुंदर भावना असेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.